तर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया आपण जाणून घेणारच आहोत. संदीप रामदासी आपल्यासोबत आहेत, आपले प्रतिनिधी. संदीप, जसं आता आपण बघितलं धनंजय देशमुखांची देखील प्रतिक्रिया आली, मात्र तरीही ज्याच्या आधी आपण कृष्णाशी देखील बोललो की आता मग ह्या भेटी नेमक्या झाल्यात तरी किती, 1 की 2, आणि त्याच्यामध्ये 4.5 तास जर भेट झाली असेल तर त्या भेटीमध्ये या सगळ्याबद्दल चर्चा झाली आहे का? हे सगळे प्रश्न येणाऱ्या काळात संदीप अनुत्तरित आहेत, किंबहुना ह्या प्रश्नांची उत्तरं आता द्यावी लागतील या सगळ्या मंडळींना. संदीप. नक्कीच अश्विन, आणि याच्यातले सगळ्यात महत्त्वाचे 2 शब्द त्याचं सगळ्या महाराष्ट्राकडे लक्ष त्याचं वेधून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. एक शब्द होता बावनकुळेंनी वापरलेला की हे दोघंही प्रचंड इमोशनल आहेत. इमोशनल तर संतोष देशमुख यांचं कुटुंबीय सुद्धा आहे अश्विन, त्यांच्या सुद्धा भावना तीव्र आहेत. त्यांनी त्यांचा याचा प्रेमाचा माणूस अत्यंत निर्घृणपणे ज्याची हत्या झाली तो गमावलेला आहे. दुसरा शब्द वापरला धस अण्णांनी, माणुसकीच्या पोटी त्यांनी कदाचित धनंजय मुंडे यांची भेट घेतली, त्याच्यात काहीही गैर नाही, पण ती माणुसकी तर संतोष देशमुखांना सुद्धा हवी आहे असं वाटत असेल, त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा वाटत असेल की माणुसकीनं आपला विचार व्हावा. मग हे इमोशनल आणि माणुसकी याचा विचार हे सगळे जे पक्ष आता फक्त राजकारण करतायत ते करणार का? धनंजय देशमुखांची जी भावना आहे, त्यांचा जो विश्वास आहे सुरेश अण्णांवर की ते न्यायासाठी लढत राहतील, तो ते सार्थ करणार का? आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी होणार का? जी धनंजय मुंडे सुद्धा बोलत आलेले आहेत, आतापर्यंत एकदाही ते असं म्हणालेले नाही आहेत. ते म्हणाले की जे आरोपी आहेत, ज्यांनी ही हत्या केली, जे मारेकरी आहेत, त्यांना फाशीच व्हावी अशी त्यांनी पण इच्छा व्यक्त केलेली आहे. मग इमोशन आणि माणुसकी याचं दर्शन महाराष्ट्राला घडणार का? संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी किंवा योग्य ती शिक्षा होणार का? याच्याकडेच आता आपलं लक्ष असेल अश्विन. संदीप आपल्या सोबतच राहा. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड आपल्या सोबत आहेत. जितेंद्र आव्हाडजी, ही भेट झाल्याचं आता सुरेश धसही स्वीकारतायत, बावनकुळेंचंही म्हणणं भेट झाली आहे. बावनकुळे म्हणतात 4.5 तास भेटले, सुरेश धस म्हणतात ऑपरेशन नंतर प्रकृतीसाठी विचारपूस करण्याकरता भेटलोय. आपण या भेटीगाठींकडे कसं पाहताय जितेंद्र आव्हाड? काय सध्या धस यांच्या हृदयामध्ये खूप बदल झालेले आहेत, ते अत्यंत क्षमाशील झालेले आहेत. त्यांना प्रत्येकाला क्षमा कोणतरी क्षमा करावी, मी क्षमा करीन अशा विचारांमध्ये ते गेलेले आहेत. कारण त्यांनी संतोष सूर्यवंशीच्या आईंना सांगितलं की तुमच्या मुलाला ज्यांनी मारलं त्यांना तुम्ही क्षमा करून टाका. क्षमा करून टाका. की धनंजय मुंडे मध्ये मागितला जितेंद्र आव्हाडजी, धन्यवाद. आपण प्रतिक्रिया दिली त्याच्याबद्दल. जितेंद्र आव्हाड यांचा आपल्याला आवाज नीट पोहोचत नव्हता, मात्र त्यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे अनुषंगाने. आणखी सविस्तर प्रतिक्रिया आपण त्यांची जाणून घेऊ. मात्र या भेटीने आता राजकीय वर्तुळात आणि एकूणातच महाराष्ट्रामध्ये नवीन चर्चा समोर आलेल्या आहेत. कारण सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे भेटले, स्वतः सुरेश धस यांनी हे मान्य केलं. त्याच्यानंतर मंत्री